नमस्कार, मी नेहाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत गव्हाच्या पिठाचे एकदम रसरशीत गुलाबजाम। चला तर मग सुरुवात करूया। गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम तयार करण्यासाठी आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। यामध्येच 1 वाटी मिल्क पावडर घ्यायचं आहे, 1 चमचा रवा, खायचा सोडा घ्यायचा आहे आपल्याला। ही सगळी जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यामध्ये थोडं थोडं करून आपण दूध टाकून घ्यायचंय आणि पीठ मळून घ्यायचंय। थोडं थोडं दूध आपण ऍड करूया। अशा पद्धतीने डो तयार करून घेतलेला आहे। यावरती थोडंसं तेल टाकून घेऊया। आता आपण हा डो व्यवस्थित एकसारखा करून घ्यायचा आहे आणि 10 मिनिटांसाठी आपण हे रेस्ट करायला ठेवून देऊ। तो आपला सेट होतोय तोपर्यंत आपण इथे पाक तयार करून घेऊ। त्यासाठी आपण 1 वाटी साखर आपण पातेल्यामध्ये घेतलेली आहे, अर्धी वाटी पाणी घ्यायचं। आता याचा आपण पाक तयार करून घेऊ। थोडीशी विलायची टाकून घेऊया, थोडंसं केसर टाकून घेऊया। केसर पूर्णतः ऑप्शनल आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मीडियम गॅसवरती आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे। आपल्याला नॉर्मल पाक तयार करायचा आहे, असा एक तारी वगैरे असा पाक नकोय। आपलं पाक तयार झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपण गुलाबजाम तयार करायला घेऊया। एकदा आपण मळून घेऊया आणि आता यामधलं थोडं थोडं पोर्शन आपण काढून घ्यायचंय आणि त्याचे आपण गुलाबजाम तयार करून घेऊया। अजिबात क्रॅक पडू द्यायचे नाहीयेत। अशा पद्धतीने आपण सगळे गुलाबजाम तयार करून घेऊ। तुम्हाला जितक्या मोठ्या आकाराचे गुलाबजाम तयार करायचे तेवढा मोठा तुम्ही याचा पेढा तयार करून घेऊ शकता। अशा पद्धतीने आपण उरलेले सगळे गुलाबजाम तयार करून घेऊया। अशा पद्धतीने आपण सगळे गुलाबजाम तयार करून घेतलेले आहेत। आता आपण हे तळून घेऊया। एक एक करून गुलाबजाम आपण तेलामध्ये टाकून घेऊया। एकदम जास्त गरम आपल्याला तेल घ्यायचं नाहीये। तुम्ही पाहू शकता छोटे छोटे असे बबल्स येत आहेत, नाहीतर आपले गुलाबजाम आतपर्यंत तळले जाणार नाहीत। कढईत मावतीन एवढे आपल्याला गुलाबजाम टाकून घ्यायचे। मंद गॅसवरच आपल्याला हे सगळं तळून घ्यायचंय। एकसारखं हलवत राहायचंय, यामुळे सगळीकडून एकसारखा कलर येईल। तुम्ही पाहू शकता एकदम साईजनी डबल झालेले आहेत आपले गुलाबजाम। एकदम गोल गरगरीत असे आपले गुलाबजाम, अजिबात फुटलेले नाहीयेत तेलात जाऊन। तुम्ही पाहू शकता गुलाबजाम आपले एकदम एकसारख्या कलरनी तळले गेलेले आहेत सगळ्या बाजूनी। आता आपण हे काढून घेऊया। आता आपण हे डायरेक्टली तयार केलेल्या पाकामध्ये टाकून घ्यायचंय। पाक थोडंसं आपलं कोमट आहे। आता लगेचच आपण हे यामध्ये डिप करून घेऊया। यामध्ये मुरू द्यायचे। तयार आहे आपले गव्हाच्या पिठापासून तयार केलेले हे गुलाबजाम। तुम्ही पाहू शकता एकदम रसरशीत असे आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत। पाकात एकदम छान मुरलेले आहेत। आता हे गव्हाच्या पिठापासून एकदम झटपट असे गुलाबजाम तयार झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता एकदम सुरेख कलर आलेला आहे। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।